चला तर मग आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत, मस्त मसालेदार. त्यासाठी कढई गॅसवर ठेवायची, त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे भर आणि ते छान लालसर भाजून घ्यायचे. आणि ते छान भाजणं झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थोडंसं तेल टाकायचं. त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आणि कांदाही छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा छान लालसर झाला की त्याला पण काढून त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक टाकायचं आणि लसूण टाकायचं. अद्रक लसूण टाकलं मी आणि कांदा पण छान भाजलेला आहे. ते काढून घेऊ आपण प्लेटमध्ये. काढून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये खोबरं टाकू खिसून. खोबरं पण छान भाजून घेऊ आणि सगळं प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि त्याच्यामध्ये टमाटर, 2 हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं टाकून घेऊ. एक टमाटर घेतलं मी. थोडं जिरं आणि मीठ हे सगळं एकत्र टाकून घेऊ. मीठ याच्यातच टाकलं म्हणजे थोडं एकजीव होऊन जाते मसाल्यामध्ये, स्वाद येते मिठाचा. आणि हे मिक्सरच्या भांड्याला लावून घेऊ. सगळं मिक्सरमधून मस्त बारीक काढून घेऊ. सगळं मिक्सरमधून काढलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू. पाणी टाकून बारीक केलेलं आहे. आता बघा किती छान बारीक झालेलं आहे. पाणी टाकलं नाही तेवढं बारीक होत नाही. थोडंच पाणी टाकलं की छान बारीक होतं. आता कढई गॅसवर ठेवू. त्याच्यामध्ये तेल टाकू 2 पळी आणि तेल छान तपलं की त्याच्यामध्ये मोहरी तडतडायला लागली की लगेच त्याच्यात जिरं, तडतडायला लागलं की तो मसाला सर्व टाकून द्यायचा आपण मिक्सरमधून काढलेला. पूर्ण मिक्स करून घ्यायचं छान. मिक्स छान मस्त तेल सुटेपर्यंत छान त्याला ठेवायचं. मस्त छान तेल सुटलेलं आहे. छान भाजून छान तेल सुटलेलं आहे. आता त्याला आता आपण त्याच्यामध्ये टाकू गोडा मसाला घेतला मी. 1 चमचा गोडा मसाला, धनेपूड, हळद, ते छान भाजून घ्यायचं परत एकदा मसाला. आणि थोडंसं मीठ टाकायचं. आपण आतमध्ये पण टाकलेलं आहे आणि थोडंसं वरून टाकून घ्यायचं. लाल तिखट टाकून घ्यायचं. आपल्या आवडीनुसार आपल्याला कसं तिखट आवडतं त्याच्यानुसार तिखट टाकून घ्यायचं. आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं तिखट जळू नये म्हणून. पाणी नाही टाकलं तर मग तिखट जळतं. त्याच्यामुळे थोडंसं बघा मी आता झाकून ठेवलं होतं. किती छान कलर आला लालसर. त्याच्यात वांगे टाकून घ्यायचे. वांगे चिरून ठेवलेले आहे आपण. तर वांगे टाकायचे. वांगे छान चिरून घ्यायचे. त्याचे काटे वगैरे काढून छान स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून काटे काढून मधातून असे ते काढून छान चिरून घ्यायचे. छान तेल सुटलेलं आहे. आता आपण छान एकदम मिक्स करून घेऊया आणि आता पाणी टाकून घेऊया. पाणी थोडं जास्त टाकायचं म्हणजे कसं शिजू पाणी कमी होतं. वांगे शिजायला थोडं पाणी जास्त लागतं. त्यामुळं पाणी थोडं आटतं. मग डबल टाकण्यापेक्षा थोडंसं डबल जर पाणी टाकलं वरून की चव चालली जाते भाजीची. म्हणून थोडं आधीच टाकून घ्यायचं. गरम पाणी टाकलं म्हणजे थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणीच टाकायचं करून. भाजीला छान चव येते. आणि हे बघा आपले वांगे किती छान दिसू राहिले.
रस्सा पण किती छान झाला बघा, मस्त शिजू राहिली भाजी. हे बघा आता झालेली आहे आपली भाजी. वांगे पण आपलं शिजलेलं आहे. तरी मी एकदा बघते. बघा किती छान झालेलं आहे. मी दाबून दाखवते तुम्हाला. बघा असं गरम असल्यामुळे थोडं राहिलं. बघा किती छान शिजलेलं आहे. आणि आता मी काढून घेते एका गंजात. चला भाजी बघा किती आपण टाकलं तेव्हा किती पतली होती. आता बघा किती घट्ट झाली भाजी. आणि इतकी सुंदर लागते ना ही भाजी. भाकरीसोबत, पोळीसोबत, कशासोबत पण खा, एकदम मस्त लागते. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.